मित्रांनो नमस्कार. आज आपण इलेक्ट्रिक गाड्यांची जी ऑरेंज कलरची मेन कॉइलची वायर असते ती कसं चेंज करायचे ते बघणार आहेत. तर तुम्ही पाहू शकता एक कट मारलेली आहे. आपण याला हळूहळू बाहेर वळून घेणार एक्सेलच्या थ्रूनी. ही एक्सेल जी असतो मोटरच्या त्याच्या हॉलमधून आत जाती. आता आपण आज जे आहे ते तुम्ही पाहू शकता नवीनवाली मोटरची केबल बसवतोय आपण. तर त्याला आतमध्ये ढकलतोय. जी जिथून आपण वायर काढली होती तिथूनच आपण नवीनवाली टाकणार आणि आत वळून घेणार हळूहळू. आता हे वळून घेतली आपण आणि त्याच्यावरती जे तुम्ही पाहताय गोल्डन ऑरेंज कलरची जी स्लुई आहे ते कवर आपण कट मारून बाहेर काढून घेणार का की तिथून आपल्याला पुढं वायर जॉईंट करायचं आहे. तर ही जे तुम्ही पाहताय ही हळूहळू वळून घ्यायचं कट मारून की आतले वायर जे आहे ते बाहेर निघून येईल. आता तुम्ही पाहताय ही जी आहे ती स्लुई आपण कट करून बाहेर काढून टाकली आहे. आता जे आहे तुम्ही पाहताय ही जे छोटे आणि पातळवाले वायर असते ती हॉल सेन्सरसाठी असतात. तर त्याला आपण एका बाजूला करून घेणार. त्याच्यामध्ये 5 वायर असतात. ते 5ही वायर आपण बाहेर काढून घेणार एका बाजूला. आणि जाडवाले जे 3 कलरचे वायर असतात येलो, ब्ल्यू आणि ग्रीन हे जे तुम्ही पाहताय हे तिन्ही जे कलर आहेत 1, 2, 3 तर ही तिन्ही आपण जे कॉईल असतं मेन त्याला जॉईन करणार आहेत. आणि हे जे ती हॉल सेन्सरला आहे ते इथून पलीकडला घेणार आपण का की सेन्सर जे असतो तो हा बाजूला आहे. तुम्हाला दाखवत आहे मी. तर तुम्ही पाहू शकता हा जे स्लू लावलेले ही हॉल सेन्सर आहे. तर ती पातळवाली जी वायर आहे ते आपण याला लावणार आहे. हे जे तुम्ही बघताय तर ही जी सॅम्पलसाठी मी तुम्हाला दाखवायला ठेवलेली आहे कट मारून. आणि ही स्लुई याच्यावरतून आपण फिट करून टाकणार. त्यानंतर पुढची व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. तर आता आपण फिट करून टाकलं आहे. आता तुम्ही पाहू शकताय हा जे 5 वायर आहेत ते तुम्हाला दाखवायला मी ठेवली आहे. ते कलर कोड वाईज जे आपण वायर आता न्यू वायर टाकली आहे ते याला जॉईन करून टाकणार. तर सोल्डरिंगने आपण काय करणार एक वायर काढणार कलर वाईज आणि एक कलर वाईज आपण जॉईन करून टाकणार. तर आपण काय करणार आता ग्रीन वायर लावली. त्यानंतर ब्ल्यू, येलो आणि ब्लॅक, रेड असं 5ही वायर लावून टाकलेले व्यवस्थित. आणि तुम्ही पण तसंच कट करून व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आणि आता जे आपण जाडवाले जे वायर आहेत ही तुम्ही पाहताय ही कॉईलची असती. येलो, ब्ल्यू आणि ग्रीन हे तिन्ही जे आहेत आपण कलरचे वाईज आपण त्याला पण सोल्डरिंग करून लावून टाकणार आहेत. तर आता तुम्ही पाहू शकताय मी सोल्डरिंग करून हे बघा अशी सोल्डरिंग करून व्यवस्थित त्याला गडी मारून नाही ठेवायचं. त्याला सोल्डरिंग करून व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आणि वरतून स्लुई लावून घ्यायचं आहे. आता मी लावून घेतलं आहे आणि व्यवस्थित त्याला फिट करून घेणार आपण. तर त्याच्यावरती जे आहेत आपण जे ॲक्सेलवरनं जे वायर आत घेतली होती ते कसं आहे बाहेर वडलं जाणार नाही. त्याच्यामुळे आपण काय करणार थोडंसं जे सिलिकॉन आहे ते आपण भरून घेणार ते हॉलमधून आणि त्याला चिटकून आतमध्ये सिलिकॉन लावून घेतणार. त्याच्यामुळे काय होणार आपण बाहेरने वायर वडणार तरी पण ती आतली मोटरची वायडिंगला काही इफेक्ट नाही होणार. त्याच्यामुळे आपण सुई जे सिलिकॉन आहे ते भरून घेतलं आहे आतून आणि त्याला टाय वगैरे पण लावून टाईट करून टाकायचं. त्याच्याने काय होतं वायडिंग वडले जाणार नाही. आता हे आतलं फॉर्मॅट पूर्ण झालेलं आहे. आता जी आतून पाहताय एक्सेल ही जी मोटर आहे ती आपण टायरच्या आतमध्ये व्यवस्थित लावून सोडून देणार. ते ऑटोमॅटिक आतमध्ये वळून घेणार. तर आता तुम्ही पाहताय ही बेरिंगच्या आतमध्ये आपण लावतोय आणि व्यवस्थित थोडं हळूहळू घ्यायचं. तो ऑटोमॅटिक आतमध्ये हे बघा आतमध्ये गेली. आता काय करणार त्याच्यावरचे जे ढक्कन आहे त्याच्यातनं आपण वायर काढणार बाहेर. जी न्यूवाली वायर आपण बसवलेली आहे ऑरेंज कलरची तरी आपण आत घेतलेली आहे. आता ते ढक्कन जे आहे ते आपण फिट करून घेणार व्यवस्थित वायर बघून. तर आपण असंच व्यवस्थित जसं तुम्ही पाहताय आता हळूहळू त्याला आपण फिट करून घेतलं आहे. आणि जे बरोबर बसले नसेल त्याला थोडंसं हॅमर वगैरे घेऊन ठोकून टाकायचे आणि जे ॲलेंकी नट आहेत ते आपण फिट करून घेणार. त्यानंतर तुम्हाला दाखवते मी आता फिट करून घेतले सगळे आणि एकदा परत टाईट करून घ्यायचे आपण शेवट जाता. आता तुम्ही पाहू शकता व्यवस्थित वायर लावून घेतलेली आपण नवीनवाली जे तुम्ही पाहताय. आता मोटरला फिरून बघणार आपण हाताने की व्यवस्थित बसली आहे का नाही. तर ही प्रोसेस झाली वायर कसं चेंज करायची मोटरची इलेक्ट्रिक गाड्यांची. तर चांगलं वाटलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक अँड